इतकं डोकं आजवर घरातला पसारा आवरण्यात, कुठली वस्तू कुठं ठेवली आहे हे शोधण्यात लावलं. तितकंच डोकं जर आज शिक्षणात लावलं असतं तर आज आपणही एखाद्या मोठ्या पदावर आरामात विराजमान झालो असतो. पण म्हणतात ना, घर सांभाळणं ही सुद्धा एक मॅनेजमेंटच आहे. भले आपल्याला सॅलरी मिळत नसेल, पण घराचं नाव साम्राज्य आपण पेलतोय हेही काही कमी नाही आहे. तर चला, आज थोडंसं सायंकाळचं रुटीन तुम्हाला शेअर करते. संध्याकाळचा सूर्यास्त बघा, आज खूप दिवसांनी म्हणजे 1-2 वेळेसच बघितला असेल मी सूर्यास्त हा शांत मनाने. आज थोडीशी सायंकाळची झाडझूड करताना मला हा बाहेरचा सूर्यास्त दिसला. एवढा शांत आणि खूप छान रंग दिसत होता त्याच्यावाला, वातावरणसुद्धा छान दिसत होतं आणि तो आमच्या चाळीतून दिसणारा सूर्यास्त आहे. तर असो, सायंकाळच्या वेळी आपण कुठं बाहेर पडतो, आपल्याला सायंकाळी घरात आलं की घरातलंच आपल्याला आवरायचं पडलेलं असतं. इथं बघा, ह्यांना खायला दिलेलं होतं मी खरबूज. ते होतं थोडंसं किडलेलं आणि मला विचारतात कसं, हे किडकं कसं काय. आता ह्यांना उत्तर कसं द्यायचं, हे किडकं कसं काय म्हणल्यावर उत्तर द्यायचं कसं. मी म्हटलं मला नाही माहीत, तुम्ही बघा कसं आहे. तर त्यावेळेस म्हणते तुला कसं माहीत नाही. आता ते किडकं कसं ते मला कसं माहीत असणार आहे. म्हणून त्यामुळे झालेली झटापट म्हणजे आपण एक बोललं की पुढचं समोरचं एक बोलतो ना, तसं. इथे प्रतीक्षानं देवपूजा केली होती सकाळी. तिच्या म्हणजे आता शाळेत जायचं होतं तिला स्वतः, तर तिनं घाई देवपूजा केली. आज घरी कुणीच नव्हतं, म्हणजे ह्यांनी सुद्धा ड्युटीला गेली होते, मुलं आपल्या कामाला गेले होते. एक मुलगा कॉलेजला गेला होता, एक मुलगा बाहेर त्याच्या कामाला गेला होता. तर असं तिनं देवपूजा केली आणि तिला शाळेची वेळ झाली होती, त्यामुळे तिने तिचा डब्बा वगैरे भरला आणि पटकन तशीच गेली. फुलं मात्र काढून ठेवले, पण देवाला व्हायचे विसरून गेली होती. म्हटलं चला मी आवरून घेते. मग मी काय केलं, आल्याच्या नंतर मस्त देवापाशी थोडासा अगरबत्तीचा कचरा पडलेला होता आणि ती सर्व आवरावर केली आणि देवाला फुलं वाहून घेतले. भले 4:30 वाजले होते, पण म्हटलं चला फुलं वगैरे वाहून घेतले आणि थोडंसं सांजवात जी आहे ती सांज वेळ व्हायला खूप वेळ बाकी होती, पण मी अगोदरच लावून घेतली. म्हटलं चला नंतर थोडीशी लावते पुन्हा, पण आत्ताच लावून घेतली, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि ते मोठा मुलगा माझ्याशी खूप आईला चिडवण्यात कसली मज्जा येते काय माहीत. ह्यांना बायकोला चिडवण्यात आणि मुलाला आईला चिडवण्यात. तर ते खूपच चिडवत होता मला आणि मी पण चिडते लगेच. त्यामुळे मला चिडवायला ह्यांना सगळ्यांनाच मजा येते, खूप मज्जा. त्यांना वाटतं मजा, पण आपला जीव एकतर कामाने दुसरं तर आवरत बसण्यामध्ये चिडून गेलेला असतो. आपण बोलतो, चिडतो, मारतो, तरी पण त्यांना काही फरक पडत नाही. एवढाच टाळ गावाकडून दिलेला आहे, तसाच राहिला आहे. तो काही भाजणं झाला नाही का, बापाने मुलाला भाजून दिला नाही आणि मला सुद्धा भाजून देणं झाला नाही आहे. गावाकडे होतो त्यावेळेस शेतात गेलं की पहिलं टाळ भाजायचा खायचा आणि नंतर कामाला लागायचं. आणि ते मुठभर दिलेलं सुद्धा खायला होत नाही. त्यामध्ये केळी जी आहे ना ती लगेच काळी पडते बघा. ही परवाच्या दिवशी आणलेली संध्याकाळी पुणे होती. आम्ही आलो की जर थोडंफार जेवतो, थोडंफार बसतो, थोडंफार आवडतो. आणि हे बघा, आलं की असं पहिलं झोपून घेतात. रोज दाढीनं परेशान होतं, आता तर डोक्यालाच हात लावून घेतलं. तरी मला सुद्धा दाढीनं रात्र झोप येत नव्हती. आणि यांचं म्हणजे मग आता गोळी खाल्ल्या गोळी तात्पुरती राहत असते, थोडासा घरचा इलाज करायचा. गावी गेले होते, गावी दाढीमध्ये औषध वगैरे पिळतात, तर ते सुद्धा पिळलं नाही. तर मी हे कढईमध्ये थोडेसे तांदूळ जे आहेत ते उकडून घेतले होते, कारण भिजत वगैरे घातलेले नव्हते मी. तर त्याच कढईमध्ये मी खिचडी करायला घेतलेली आहे. इथे सर्व भाज्या जी आहेत त्या चिरून एकत्र धुईला टाकलेल्या आहेत आणि सगळ्याच भाज्या मी एक एक करून धुतलेल्या नाहीत, एक एक करून परतलेल्या सुद्धा नाही आहेत. सगळ्या भाज्या एकत्रच धुतल्या आणि एकत्रच परतायला टाकलेल्या आहेत, कारण थोडासा उशीर झाला होता स्वयंपाकाला त्यासाठी. आणि जेवण पण थोडे उशिरा केले होते, तर म्हटलं चला खिचडीच करूया. पण खिचडी थोडीशी
आपली व्हेजिटेबल टाईपची करूया म्हणून ह्या सगळ्या भाज्या जी आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत आणि इथं परतायला टाकलेल्या आहेत मी. भाजी आहे ना, आपण आपल्याला ज्यावेळेस भाजीला नसतं ना त्यावेळेस ह्या प्रकारची सुद्धा भाजी आपण केली तर व्हेजिटेबल भाजी आपली होऊन जाते. आणि आपण एक भाजी जी आहे ना, अनेक प्रकारच्या भाज्या आपण त्या भाजीला बनवू शकतो. तर असं जर आपण करत राहिलो ना तर आपल्या भाजी काय करायची हा प्रश्न आपला सुटतो. कारण कसं आहे ना, आपल्याला नेहमी प्रश्न पडतो भाजीला जर एकच वस्तू असेल तर काय करावी म्हणून, आणि भाजीला जास्त असेल त्यावेळेस पण प्रश्न पडतो आपल्याला भाजी काय करावी. भाजीचं संपल्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो भाजी काय करावी. तर चला, असं त्यासाठी एका भाजीचं आपल्याला 2-3 प्रकारची भाजी आपल्याला करता येते. आणि आपण जर त्या व्यवस्थित ह्यानं करू केल्या तर आपला भाजी करण्याचा प्रश्न सुटतो. असं इथं मी हे परतून घेण्यासाठी थोडंसं अगोदर फ्रायमध्ये परतलेलं आहे आणि नंतर थोडंसं तिखट मीठ जे आहे ना ते टाकून परतलेलं आहे. जसं की आपलं कांदा लसूण मसाला घातलेला आहे, थोडंसं धने पावडर, जिरे पावडर, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, काळा मसाला घातलेला आहे आणि थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा टाकलेला आहे. तर हे सर्व साहित्य टाकून ह्याला व्यवस्थित असं आपल्याला परतून द्यायचं आहे. कारण आपले तांदूळ जे आहेत ते आपले एक 60-65% उकडलेले आहेत, म्हणजे पूर्ण शिजलेले पण नाहीत आणि पूर्ण कच्चे पण नाही आहेत. या पद्धतीने आपण उकडून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीचा आपल्याला हा फ्राय केलेला मसालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले तांदूळही कच्चे राहणार नाहीत आणि मसालाही कच्चा राहणार नाही त्या हिशोबाने. तर चला, इथे थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे. मुगाची डाळ ही तुम्ही तेलात टाकू शकता ज्यावेळेस तुम्ही फोडणी घालताय त्यावेळेस, आणि नंतर अशी वरतूनही टाकू शकता. मुगाच्या डाळीला थोडीशी वाफ लागली तरीसुद्धा ती खायला चालते आणि ती दाताखाली वगैरेसुद्धा जास्त करून लागत नाही. आणि त्यामध्येच आपल्याला लगेच काय करायचं आहे, थोडंसं दही घालायचं आहे. असेल तर घालायचं, नसेल तर नाही. खिचडीमध्ये दही असेल तर जसं आपण बिर्याणीमध्ये घालतो त्या पद्धतीने घातलं तर आपली खिचडीची जी टेस्ट आहे ना ती अजून छान येते. तर असं इथे दही वगैरे टाकलेलं आहे आणि थोडीशी तुपाची धार टाकलेली आहे. मी जास्तीची नाही टाकलेली. तूप वगैरे टाकलं ना तर त्याची चव अजून वाढते असे म्हणतात. मी जास्त करून मला तूप टाकायची सवय नाही आहे, पण मी टाकते कधीतरी ज्यावेळेस माझ्या लक्षात येईल त्यावेळेस. तर बघा, मस्त छान टेक्स्चर ह्याला आलेला आहे. हा जो मसाला आहे ना तो भाजीचा तो पूर्ण काय झालेला आहे आपला मिक्स झालेला आहे आणि फ्रायसुद्धा झालेला आहे. तर बघा इथं छान असा परतलेला आहे. पण ही कढई जी आहे ना ती हलकी असल्यामुळे जास्त लगेच करपते बघा. तर ही करपलेली नाही आहे, पण लगेच तिला मसाला जो आहे ना तो चिकटतो आणि करपल्यासारखा दिसतो. तर मी दरवेळेस ह्या कढईमध्ये करत नाही, पण आज केलेली आहे त्याच्यामध्ये. तर बघा त्या कढईला रंग कसा आलेला आहे. असो, कढईकडे लक्ष देऊ नका. मसाला आपला छान परतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. चला, जो आपण उकडलेला भात आहे ना तो ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि भात टाकून सगळा भात आणि मसाला दोन्ही एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. ज्यावेळेस दोन्ही आपल्याला परतले असं वाटेल त्यावेळेस थोडंसं याला वाफेवरती 5 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. ही एक बिर्याणी टाईपचीच खिचडी होते आणि ह्याला मसाला भात, खिचडी किंवा पुलाव या पद्धतीचा हा भात होऊन जातो. वटाणा भात म्हणू शकता किंवा व्हेजिटेबल भातसुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता. तर चला, रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.